सी सगळ्यांना गुड मॉर्निंग. आजचा जो टॉपिक आहे तो आहे गर्भसंस्कार. ऍक्च्युली गर्भसंस्कार हा टॉपिक खूप विच लँग्वेज इज कम्फर्टेबल? मराठी, हिंदी, इंग्लिश? मराठी मराठी ठीक आहे. सो गर्भसंस्कार हा टॉपिक ऍक्च्युली खूप फास्ट आहे, पण मी थोडक्यात माझ्याकडून तुम्हाला जेवढं, आपल्याकडे वेळ पण कमी आहे, जेवढं तुम्हाला माझ्याकडून जेवढं एक्सप्लेन करता येईल तेवढं करेल. सो आजचा जो वेबिनार आहे त्याचे टेक अवेज काय आहेत, म्हणजे ऍक्च्युली आपण काय काय शिकणार आहोत की व्हॉट इज द गर्भसंस्कार, व्हाय देअर इज अ नीड ऑफ गर्भसंस्कार, वेन टू स्टार्ट गर्भसंस्कार, व्हॉट आर द एन्शंट इंडियन सायन्स आणि मॉडर्न सायन्स काय आहे, नवीन रिसर्च काय आहे गर्भसंस्काराविषयी, आणि डिफरंट टेक्निक्स टू अप्लाय द गर्भसंस्कार. सो गर्भसंस्कार ऍक्च्युली त्याचं जे मिनिंग आहे दॅट मीन्स द एज्युकेशन इन द वूम म्हणजे आईचा गर्भाशय. सो आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे आणि मॉडर्न सायन्सने काय सांगितलेलं आहे हे आपण बघणार आहोत. तर मॉडर्न सायन्सचं काय म्हणणं आहे, स्पर्म आणि ओव्हम म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र येतात आणि एक जीवाची उत्पत्ती होते. पण आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की स्त्रीबीज आणि पुरुषबीज दोघं एकत्र येतात, पण त्याच्यामध्ये जीव जो आत्मा असतो त्याचं पण त्याची पण अनुभूती असते आणि त्याच्यानंतर मग तो गर्भ तयार होतो. सो संस्कार म्हणजे काय, ऍक्च्युली एखाद्या पदार्थाच्या किंवा वस्तूच्या किंवा काही असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, त्याच्या ज्या चांगल्या क्वालिटीज किंवा बॅड क्वालिटीज आहेत त्या आपला रिप्लेस करणं, त्याला संस्कार असं म्हणतात. दॅट मीन्स द रिप्लेसिंग बॅड ऑर ओरिजिनल क्वालिटीज बाय द डिझायर्ड वन. आता आपण मटकी जी आहे त्याला स्प्राउट्स आणतो, मोड आणतो, तर ते प्रोसेसिंग असते. दॅट मीन्स द संस्कार आपण त्याच्यावरती करतो, मोड आणण्याचे संस्कार. किंवा इडली डोसा आपण खातो तर फर्मेंटेशन आपण करतो है ना, आंबवतो ते पदार्थ. म्हणजे जर डाळ किंवा तांदूळ जर घेतलं तर त्याच्यामध्ये ती क्वालिटी नसते आंबवण्याची किंवा फर्मेंटेशनची, पण आपण ते रात्रभर भिजत ठेवतो, त्याचं फर्मेंटेशन होतं आणि मग इडली डोस्याचं पीठ आपण तयार करतो. तर ते पीठ तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला संस्कार असं म्हणतात. तशाच पद्धतीने आपल्या बेबीमध्ये आपल्याला ज्या क्वालिटीज हव्यात त्या इन्क्लूड करणे, त्याला संस्कार असं म्हणतात. असं म्हणतात की आईचे जे गर्भाशय आहे ती बाळाचं सगळ्यात पहिलं स्कूल असतं. ठीक आहे, कारण आईच बाळाला संस्कार देऊ शकते. सो आत्ताच्या काळात गर्भसंस्काराची गरज का आहे? आधीच्या काळी तर आपल्या आई पप्पा किंवा आजी आजोबा किंवा पणजी बाबा यांनी तर कधी गर्भसंस्काराचे क्लासेस केले नव्हते किंवा त्यांना असं काही माहित पण नव्हतं. पण ऑटोमॅटिकली त्यांचं जे डेली रुटीन होतं त्याच्यामधून ते संस्कार जे आहे ते नकळत घडत गेले. पण आजच्या काळात काय गरज आहे, तर सगळ्यात पहिला जो आहे तो स्ट्रेस. आपण बघतो की आपल्याला जो स्ट्रेस आपण जो आता कोविडमध्येच आपण जो स्ट्रेस सहन केला तो त्यावेळी त्यांनी सहन केला नव्हता. किंवा सगळीकडे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स सुरू आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं जे होणारं मूल आहे ते आजच्या ज्या धकाधकीच्या आयुष्यात त्यांनी स्टँड व्हावं कुठे पण. म्हणजे आधी आपण स्टेट बोर्डमध्ये शिकत होतो, आता नंतर मग लोक सीबीएसई बोर्डमध्ये टाकायला लागले मुलांना, मग आयसीएसई बोर्ड, मग आयबी बोर्ड, मग ते केम्ब्रिज बोर्ड. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या बाळाने मागे नको पडायला. ही जी रेस आहे त्याच्यासाठी प्रत्येक बाळ जे आहे ते स्पेशल असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीज असणं गरजेचं आहे. म्हणून गर्भसंस्काराची गरज आहे. पोल्युशन इतकं वाढत चाललंय, आपल्याला माहितीये की आधी एवढं पोल्युशन नव्हतं. अर्बनायझेशन होते, प्रत्येक जण शहराकडे धाव घेतंय ब्रेड अँड बटर साठी. त्याच्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन वाढलंय, पोल्युशन पण वाढलंय. त्याचा डिरेक्ट इफेक्ट होतो आपल्या इम्युनिटीवरती. मग आपल्याला आता तर सिंगल चाइल्ड कन्सेप्ट आहे, एक किंवा दोनच बाळ असतात. तर त्याच्यामध्ये पण सिंगल चाइल्ड कन्सेप्ट जास्त वाढत चाललाय. मग ते जे बाळ आहे त्याची इम्युनिटी चांगली असणं खूप गरजेचं आहे. आपण बघितलं कोविडमध्ये ज्याची इम्युनिटी चांगली त्याला तो कोविड व्हायरस जास्त अफेक्ट करत नव्हता. पेशंट असिम्प्टोमॅटिक होता, म्हणजे सिम्पटम जास्त नव्हते, बरोबर. आणि ज्याची इम्युनिटी कमी असते त्या कमी होती त्या तो व्हायरस त्या पेशंटला किंवा त्या पर्सनला जास्त अफेक्ट करत होता. म्हणून बेबीची इम्युनिटी पण असणं गरजेचं आहे. मॉरल डिग्रेडेशन पण खूप होत चाललंय. आता मध्ये मी एक न्यूज वाचली होती की गुजरातमध्ये एक प्रोफेसर होते, त्यांना कशाचा ते राग आला त्यांच्या आईचा, तर त्यांनी किती 4थ्या का 5व्या मजल्यावरून आईला ढकलून दिलं खाली. आता त्यांच्याकडे एज्युकेटेड तर होते, ते सुशिक्षित तर होते, ते पण संस्कारित होते का? त्यांच्या आईने दिलेही असे संस्कार, पण त्यांचा जो राग आहे तो अनावर झाला त्यांना. मग तो राग कंट्रोल करण्याची जी प्रोसेस आहे, जे गुण आहे ते बाळाला आपण आतापासूनच दिले तर तो थोडं थोडं वूम मध्ये असताना जर त्याला शिकवलं की राग करायचा नसतो बाबा, तर हळूहळू ते जे बीज आहे, आपण संस्काराचं बीज आतापासूनच ज्यावेळी तो गर्भाशयात असतो त्यावेळेपासूनच ते जे बीज त्याच्या रोवलं तर ते हळूहळू हळू पुढे पुढे त्याच्या मनात काही थोड्या पर्सेंट का होईना त्याला कळेल की एवढा राग बरा नसतो. इम्युनिटी डिक्रीज झाली, परत लेट मॅरेजेस.
अबाऊ 30 म्हणजे 30च्या नंतर ती जी असते तिची गर्भाशयाची जी आतली लेअर म्हणूया आपण, तो जो थर असतो तो कमी कमी होत जातो. म्हणून तिची इम्प्लांटेशनची जी पॉवर असते म्हणजे गर्भ तयार झाल्यानंतर तो गर्भ रोवला जातो गर्भाशयामध्ये, त्याची पॉवर कमी कमी होत जाते. सेम इन केस ऑफ मेल मध्ये पण अबाऊ 35 सिरम टेस्टेस्टेरॉन म्हणजे जो मेल हॉर्मोन आहे त्याची ब्लड मधली लेवल कमी कमी होत जाते. म्हणून आपण बघतो की इनफर्टिलिटी खूप आता वाढत चालली आहे. तर इनफर्टिलिटी आहे एक तर कन्सिव्ह होण्यासाठीच इतके प्रॉब्लेम असतात. कन्सिव्ह झाल्यानंतर पण 9 महिने पण काही ना काही प्रॉब्लेम चालू राहतात. मग त्या केसमध्ये जे बाळ आहे त्याची इम्युनिटी, त्याचं ओव्हरऑल फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल वेलबिंग चांगलं असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे. परत चुकीच्या पद्धती आपण बघतो, रॉंग हॅबिट्स ऑफ डाएट. आता खूप लोक चुकीच्या पद्धतीने खातायत. आपल्या वेळी नव्हतं का? तर आपल्या वेळी पण होतं. आपण खारी किंवा डोसे खायचोच ना. पण हे पिझ्झा बर्गर इतकं स्टेटस सिम्बॉल झालं, की लहान मुलांना वाटतं की नाही बाहेर गेलं की पिझ्झा बर्गर हे खाणं गरजेचंच आहे. सो हे जे पदार्थ आहे यांनी काय होतं, की जेवणानंतर 2 तासांनी आपण जी शुगर करतो, पोस्ट प्रँडियल शुगर आपण ज्याला म्हणतो, ती वाढते. ठीक आहे. कारण हे पदार्थ लगेच डायजेस्ट होतात. ती शुगर वाढते आणि आपल्या शरीरामध्ये त्याला ॲब्सॉर्ब करायला इन्सुलिन नसतं तेवढं. इन्सुलिनचं काम काय आहे? बाहेरून जी शुगर, ग्लुकोज जी घेतो त्याचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये करायचं. आणि ज्यावेळी शरीराला गरज असते, परत त्या ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होतं बीटा सेलनी, अल्फा सेलनी. ठीक आहे. सो ही अशी प्रोसेस असते. पण काय होतं आपण बाहेरून खूप सप्लाय करतो. पण इन्सुलिन तर पाहिजे ना आपल्या शरीरामध्ये. जे आपण खातोय त्याचं कन्व्हर्शन करायला ग्लायकोजनमध्ये. तेवढं नसतं. मग हे आपण जे अतिरिक्त खातो ते कन्व्हर्ट होतं चरबीमध्ये, फॅट्समध्ये. ठीक आहे. आणि मग ती चरबी वाढत गेली की ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा वाढला की मग फिमेलमध्ये ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रीबीज फुटायला दर महिन्याला जे फुटतं त्याला त्रास होतो. मग त्याच्या गाठी-गाठी तयार होतात. मग पीसीओडी, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज जे आपण म्हणतो त्याला सामना करावा लागतो. ते जर झालं तर फिमेलमध्ये पण मेल हार्मोन जे आहे त्याची लेव्हल वाढते, सीरम टेस्टोस्टेरोनची. हे असं दुष्टचक्र आहे. त्याच्यामुळे ह्या चुकीच्या पद्धती ज्या आहेत, डाएट सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे फिमेलनी. अगदी गर्भाशयातच त्याला ते बाळकडू देणं गरजेचं आहे. सो आता गर्भसंस्कार कशाला पाहिजे, की सुप्रजा म्हणजे नेक्स्ट जी प्रोजेनी आहे, ती चांगली होण्यासाठी खूप गरजेचं आहे. नेक्स्ट जनरेशन चांगली होण्यासाठी. टू प्रिव्हेंट द डिसीजेस, टू मेंटेन द सायकॉलॉजिकल हेल्थ ऑफ द मदर. पंचमहाभूताचं जे कॉम्बिनेशन आहे ते चांगलं असणं गरजेचं आहे. आणि WHO सांगितलेलं आहे, WHO सांगितलेलं आहे, की हेल्थ म्हणजे फक्त एखादी पर्सन निरोगी आहे म्हणजे तो व्यवस्थित आहे असं नाहीये. तो फिजिकली, मेंटली, सोशली पण चांगलं असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आणि फॉर नॉर्मल लेबर आता इथे लोकांना वाटतं, की नाही गर्भसंस्कार केले की नॉर्मल डिलिव्हरी होते, असं नाहीये. त्याच्यासाठी खूप फॅक्टर्स असतात, की जे सी सेक्शन त्याचे की सी सेक्शन सुद्धा होऊ शकतं. पण सी सेक्शन झालं तरी ती सुलभ प्रसूती व्हावी. सुलभ प्रसूती म्हणजे बाळाला आणि आईला काही त्रास न होता त्या फिमेलची पोस्टपार्टम रिकव्हरी पण फास्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी योग हा खूप जास्त इम्पोर्टंट आहे आणि योग म्हणजे आपल्याला माहिती आहे, की योग इज नॉट ओन्ली मीन फॉर द आसनास. इट इस द कॉम्बिनेशन ऑफ आसनास, मेडिटेशन एंड ब्रीथिंग. हे सगळं केलं तर त्या फिमेलची फिजिकल, मेंटल आणि जी स्पिरिच्युअल हेल्थ आहे ती पण मेंटेन होते आणि ऑफ त्याच्यासोबत डाएट फॉलो करणं पण खूप गरजेचं आहे. सो आता प्री कन्सेप्शन हे याच्याविषयी मी तुम्हाला जास्त माहिती देत नाही. आता गर्भसंस्कार म्हणजे आपल्याला माहिती आहे, की गर्भसंस्कार म्हटलं तर आपल्या समोर काय येतं सगळ्यात आधी? कस्तुरी तुम्ही सांगू शकाल? म्यूट केलेलं आहे मी. आता बोलू शकतो. हा एक मिनिट मी काढते. हा. गर्भसंस्कार म्हणजे एखादा आता तुम्ही सांगितलं तसेच की बीजावर चांगला संस्कार करणे म्हणजेच गर्भसंस्कार. मग त्याच्यामध्ये आसन असतात, प्राणायाम घेतले जाते, मेडिटेशन. हॅलो, ऐकू येते ना मॅम? हो, हो, हो. गर्भसंस्कार म्हटलं की आपण सगळ्यात आधी ऐकलंय की अभिमन्यू, है ना? सगळ्यांना माहितीये की आपण म्हणजे एवढंच माहिती होतं आपल्याला की गर्भसंस्कार म्हणजे काय, अभिमन्यूने आईच्या पोटात असताना ऐकलं होतं की चक्रव्यूह कसं भेदन करायचं, है ना? सो
हे जे आहे एन्शियंट एव्हिडन्सेस आहेत, हे आधीच्या काळात जे सांगितलेले आहेत, पण मॉडर्न सायन्स ते प्रूव्ह केलेलं आहे की बाळ जे आहे ते 16 वीक म्हणजे 4थ्या महिन्यानंतर आई काय बोलते हे बाळाला ऐकू येतं. ठीक आहे, हेच बाळाने ऐकलेलं आणि आईचं जे बायोलॉजिकल क्लॉक जे असतं तेच बाळ पण फॉलो करतं. म्हणजे आई ज्यावेळी उठणार बाळ पण त्यावेळी उठणार, आई ज्यावेळी झोपते बाळ पण त्यावेळी झोपतो. आई जे ऐकते किंवा खाते ते सुद्धा बाळाला आवडतं. आई जे 9 महिन्यात जे ऐकणार ना तेच बाळाला आवडणार. आईने जर रॉक म्युझिक ऐकलं तर बाळाला पण रॉक म्युझिकच आवडेल. आईने जर खूप तिखट पदार्थ खाल्ले तर बाळाला पण तिखट पदार्थच आवडणार. आई खूप स्ट्रेस कंडिशन मध्ये असणार तर बाळ पण तसं चिडचिड होणार. सो आता ह्याच्याबद्दल स्टोरी माहिती आपल्याला की आईने ज्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते की चक्रव्यूह कसं भेदन करायचं, त्यावेळी ती सुभद्रा जी त्याची बायको ती जागी होती, तिने ते सगळं ऐकलं. पण ज्यावेळी तो सांगत होता श्रीकृष्ण की चक्रव्यूहातून कसं बाहेर यायचं, त्यावेळी सुभद्राला झोप लागली. परिणामी बाळाला पण झोप लागली. हा म्हणजे तेच बायोलॉजिकल क्लॉक फॉलो करतं ना बाळ पण. मग त्याला कळलंच नाही बाहेर आल्यानंतर की म्हणजे चक्रीय मधून बाहेर कसं यायचं हे त्याला कळलं नाही. ह्याच्यावरून काय प्रूव्ह होतं की आई आणि बाळाची बायोलॉजिकल क्लॉक जी असते ती सारखी असते आणि बाळ हे ऐकतं. आईच्या पोटामध्ये असताना ऐकतं. परत आणखी एक गोष्ट की बाळ ज्यावेळी वूम मध्ये असतं त्यावेळी त्याचं सबकॉन्शियस माइंड जास्त पॉवरफुल असतं. आता सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड ती आपण लहानपणी शिकलेलो असतो, सायकलिंग शिकलेलो असतो किंवा स्विमिंग शिकलेलो असतो. खूप 10 वर्ष जर आपण सायकलिंग नाही केलं, पण कोणी आपल्या 10 वर्षांनी आपल्या हातात सायकल दिली. आपण थोडंसं हातपाय हलवले, 5 मिनिटं प्रॅक्टिस केली, की लगेच आपल्याला सायकलिंग करता येईल, है ना? कारण त्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेल्या असतात. आपण त्या लहानपणी शिकलेल्या असतो. त्या लाईफ लाँगसाठी आपल्या लक्षात राहतात. आणि आता काही-काही मॅथ्सचे कॅल्क्युलेशन असतात, टेबल्स असतात, केमिस्ट्रीचे रिएक्शन आपण म्हणतो, ते आपल्याला रिपीटेड आपल्याला सारखं-सारखं करावं लागतं. त्या कॉन्शियस माइंडमध्ये असतात. तर बाळ ज्यावेळी वूममध्ये असतं, त्यावेळी त्याचं सबकॉन्शियस माइंड हे जास्त पॉवरफुल असतं आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या गोष्टी शिकल्या जातात, ऐकल्या जातात, त्या लाईफ लाँग पर्यंत लक्षात राहतात. आता असं तर नव्हतं ना, की अभिमन्यूने ते शिकलं, की वूममध्ये असताना, की ते चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं एंड ऑल आणि लगेच डिलिव्हरी झाली, बाहेर आलं बाळ आणि गेला चक्रव्यूह भेदन करायला असं नाहीये. ज्यावेळी तो चक्रव्यूह भेदन करायला गेला, तो अवघा 12 ते 14 वर्षांचा होता, है ना? तर त्या गोष्टी हळू-हळू ज्यावेळी इम्प्लिमेंट करायची गरज असते, त्यावेळी ते येणार. खूप लोकं म्हणतात, की बाळाला आम्ही असं शिकवलंय, तसं शिकवलंय, त्याला ऑटो सजेशन्स दिले, की तू खूप शांत आहे, तू खूप ओबिडियंट आहे, तू रडका नाहीयेस, असं सगळं सांगितलं जातं प्रेग्नन्सीमध्ये. बाळाशी ज्यावेळी वूम कम्युनिकेशन केलं जातं. पण बाळ बाहेर आल्यावरती खूपच रडतंय, हट्टी आहे. ते छोटं बाळ आहे, ते रडणारच. पण ज्यावेळी तो हळू मोठा होईल, त्यावेळी तुम्हाला त्याचे गुण दिसणार आहे. लगेच काही दिसणार नाही. अभिमन्यू तर लगेच गेला नव्हता ना चक्रीव्यूह भेदन करायला. आता तसं शिवाजी महाराज होते. ज्यावेळी जिजामाता प्रेग्नेंट होत्या, त्यावेळी मुघलांचं साम्राज्य होतं. तर जिजामाताला काय वाटायचं, की माझं जे बाळ आहे त्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी आणि हे मुघल जे आहे त्यांना बाहेर हाकलून लावावं असं वाटायचं. तर ज्यावेळी ती प्रेग्नेंट होती कंटिन्यूस तिच्या माइंडमध्ये त्याच गोष्टी चालायच्या है ना. आता आणखी एक एव्हिडन्स आहे की एक राणी मदालसा नावाची एक राणी होती. तिला 3 मुलं झाले. काशीचा जो राजा आहे त्याचं ऋतुध्वज नावाचा. तिन्ही मुलं झाले. त्या तिन्ही मुलांना असं शिक्षण दिलं किंवा ती प्रेग्नंट असताना असं तिचं डाएट, आचार-विचार असं ठेवलं, की 3 मुलं काही वर्षांनी संन्यासी झाले. ज्यावेळी ती 4थ्यांदा प्रेग्नंट होती ना, त्यावेळी राजा तिच्याकडे गेला आणि तिला सांगितलं, की "तू आता कृपा करून आपल्याला होणारं जे अपत्य आहे, त्याला तरी संन्यासी बनण्याची शिक्षा देऊ नको. शिक्षा म्हणजे एज्युकेशन देऊ नकोस." मग तिने पूर्ण 9 महिने तसं डाएट एंड ऑल फॉलो केलं, की जे राजा, क्षत्रिय वंशाला जे पूरक असा आहार आहे किंवा जे काही असतील आचार-विचार किंवा बेबी झाल्यानंतर पण त्याला तसंच एज्युकेशन दिलं, की तो जो 4था राजा होता, तो अलर्क नावाचा जो राजा आहे, तो पुढे जाऊन राजा झाला आणि त्यांनी पूर्ण काशी राज्य, बनारस जे आहे त्याच्यावरती राज्य केलं. सो हे तर झाले आधीचे का मायथॉलॉजी आपण म्हणूया. पण आता रिसेंट एव्हिडन्सेस पण आहेत, की स्वामी विवेकानंद जे आहेत. म्हणजे आपण ठीक आहे आपल्याला माहिती नाही, की हो ठीक आहे असेल, की राणी ती मदालसा होती किंवा बाकीचं काय असेल. पण आताच्या काळात आपण जर बघितलं तर स्वामी विवेकानंद आहे. स्वामी विवेकानंद ज्यावेळी 7-8 वर्षाचे होते ना, त्यावेळी एक शास्त्रीय संगीताचं मैफिल होती तिथे गेलेले. तर एक जे सिंगर आहे कोणीतरी गाणं गात होते, राग. तर लगेच स्वामी विवेकानंद उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, की तुम्ही हा जो राग गाताय, हे जे गाणं गाताय ते चुकीच्या पद्धतीने गाणं गाताय. तर सगळेजण एकदम सरप्राईज झाले. अरे बापरे! हे कसं काय? असं कसं काय शक्य आहे? एवढंसं 7-8 वर्षाचा मुलगा असं काय चॅलेंज करतो एवढ्या मोठ्या सिंगरला?
तर स्वामी विवेकानंदांनी त्यांना त्या समोरच्या सिंगरने जे राग चुकीच्या पद्धतीने गायलेला, तो राग चांगल्या पद्धतीने स्वामी विवेकानंदांनी गाऊन दाखवला. तर त्यावेळी त्यांच्या आईना विचारलं गेलं की तुम्ही कधी यांना शिकवलंय का, किंवा तुम्हाला त्याची आवड आहे का गायनाची, की तर तिने सांगितलं नाही. भुवनेश्वरी देवी त्यांच्या आईचं नाव आहे. तिने सांगितलं की नाही, मला तर काही आवड पण नव्हती आणि मी काही शिकवलं पण नाही यांना. पण ज्यावेळी त्या प्रेग्नेंट होत्या त्यावेळी त्या माहेरी होत्या त्यांच्या खूप वेळ, आणि त्यांच्या माहेरी शास्त्रीय संगीतांच्या अशा ह्या गायनांच्या मैफिली चालायच्या, तर त्यावेळी त्या तिथे प्रेझेंट असायच्या. तर ते जे राग अँड ऑल सगळे जे आहे ते बाय डिफॉल्ट स्वामी विवेकानंदाच्या कानावरती पण पडले ज्यावेळी ते वूम मध्ये होते, म्हणून तो राग जो आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने तो गाऊन दाखवला. आता नो डाऊट स्वामी विवेकानंद जे एक्स्ट्रा ऑर्डिनरीच होते, पण आपण पण सुद्धा आपल्या बाळाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवू शकतो अशा पद्धतीने जर आपण चांगल्या पद्धतीने 100% गर्भसंस्कारावरती विश्वास देऊन त्या पद्धतीने आपण वाटचाल केली. खूप लोकांना असं वाटेल की हे काय गर्भसंस्कार आपण बाळाला तर झाल्यानंतर पण, जन्म झाल्यानंतर पण शिकवू शकतो. नो डाऊट तुम्ही शिकवू शकतात बाळांना, पण आपण स्वयंपाक करताना आपण एखाद्या भाजीमध्ये मीठ टाकायचं विसरलो, आणि नंतर जेवताना त्या भाजीमध्ये मीठ टाकलं, जेवत असताना आपल्याला कळलं की अरे मीठ कमी आहे, त्या भाजीमध्ये मीठ टाकलं, तर त्याची चव ही वेगळी असते ऍज कम्पेअर टू आपण ज्यावेळी स्वयंपाक करतो त्यावेळी मीठ टाकतो ती. सेम पद्धतीने बाळ ज्यावेळी तुमचं घडतंय, त्याचं म्हणजे प्रत्येक ऑर्गन डेव्हलप होतं, त्यावेळी जर तुम्ही त्याच्यामध्ये संस्कार टाकले तर त्याचा इफेक्ट हा नक्कीच चांगला होतो. तो झाल्यानंतर पण पहिले 3 वर्ष खूप जास्त इम्पॉर्टंट असतात बाळाचे. त्या पहिल्या 3 वर्षातच बाळाचं सेन्सरी स्किल, मोटर स्किल, न्यूरो कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, स्पीच किंवा मानसिक सगळ्या गोष्टींचं जे आहे ना, इम्युनिटी अँड ऑल सगळं पहिल्या 3 वर्षात जास्त होतं. दॅट इज वाय फर्स्ट 1000 डेज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द बेबी स्टार्टिंग फ्रॉम द वूम. बाळ ज्यावेळी गर्भाशयात असतं 9 महिने 9 दिवस म्हणजे 280 दिवस. फर्स्ट इयरचे 365 दिवस, सेकंड इयरचे 365 दिवस, आणि 2.5 वर्ष म्हणजे 6 महिन्याचे ते जवळपास 150 ते 160 दिवस असे जर कॅल्क्युलेट केले तर जन्म म्हणजे बाळ वूम मध्ये असल्यापासून 2.5 ते पावणे 3 वर्षाचा हा जो कालावधी असतो तो 1000 दिवसांचा असतो. त्याच्यामध्ये बाळाची जडणघडण ही जास्तीत जास्त होते. बाळाचं फिजिकल, मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल कोशंट हा वाढत असतो, त्याची इम्युनिटी वाढते, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. ठीक आहे. 4 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी ह्याला शिकवायला जास्त वेळ लागते ऍज कम्पेअर टू 2 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी. त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त असते आपल्यापेक्षा. सो मदर कॅन शेप हर बेबी इन द वूम. टूल्स आर हर थॉट्स अँड इमोशन. तिचे जे थॉट्स आणि इमोशन आहे ह्याच्याद्वारे ती आपल्या बाळाला काहीही कसंही शिकवू शकते. जडणघडण जी असते ती बाळाची वूम मध्ये होऊ शकते. ठीक आहे. आता हे बघा, हे तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराज. परत हे कोण माहितीये का तुम्हाला? एनी गेसेस? अनम्यूट करून तुम्ही सांगू शकतात किंवा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ठीक आहे, कोणी सांगत नाहीये. तर हे आहे नेपोलियन बोनापार्ट. नेपोलियन बोनापार्ट हे कुशल सेनानायक, जगज्जेता म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी सेकंड रिव्होल्युशनरी वॉर मध्ये त्यांना खूप जास्त विक्ट्री भेटलेली. सो हे किंवा शिवाजी महाराज असे आधीच्या काही काय असायचं की असे घर नसायचे. विथ फॅमिली सगळेजण जे सोल्जर होते ते एक युद्ध संपलं की दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट करायचे है ना. सो या नेपोलियन बोनापार्टची आई ज्यावेळी प्रेग्नेंट होती किंवा शिवाजी महाराजांची आई जिजामाता ज्यावेळी प्रेग्नेंट होती, तर ती शहाजी महाराजांसोबत जिथे जिथे युद्ध असायची, लढाई असायची, त्यावेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जायची. बरोबर. एक युद्ध संपलं की दुसऱ्या युद्ध. सो ज्यावेळी प्रेग्नेंट असताना युद्ध खेळलं जायचं, तर त्या तर काही युद्ध खेळत नव्हत्या त्यांच्या आया, पण युद्धामध्ये जी भय असतं, संकट असतं किंवा गनिमी कावा खेळला जातो किंवा प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला माहिती असतं युद्धामध्ये कोणत्याच गोष्टीची शाश्वती नसते. ते जे युद्धाचे जे बाळकडू आहे ना, ते त्यांना आईच्या गर्भाशयातच भेटले होते. शिवाजी महाराज असू दे, नेपोलियन बोनापार्ट आहे, त्या गोष्टींचा इफेक्ट त्यांच्यावरती तो झाला. आता डॉक्टर रुपर्ट म्हणून आहे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे, त्यांनी एक थेरी प्रूव्ह केली फॉर्मेटिव्ह कॉजेशनची, की आईचा डाएट, सी मदर्स डाएट, डेली रुटीन, इमोशन सराउंडिंग डिसाइड्स द 80% पर्सनॅलिटी ऑफ द बेबी.
या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट 80% होतो बेबीची पर्सनॅलिटी डिसाईड करायला. परत US हेल्थ केअरनी पण सांगितलंय की 80% ब्रेन डेव्हलपमेंट आईच्या वूम मध्ये होती. नंतर रिमेनिंग जी आहे ती रेस्ट ऑफ द लाईफ मध्ये होते. म्हणजे जास्तीत जास्त जे आहे 2.5 ते 3 वर्षापर्यंत होते. आता ऍट द 14 डे ऑफ कन्सेप्शन म्हणजे ज्यावेळी त्या फिमेलला माहित सुद्धा नसतं की ती प्रेग्नेंट असते त्यावेळेपासून न्यूरॉन्स म्हणजे न्यूरॉन्स इज अ बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट ऑफ द ब्रेन. ब्रेन मध्ये ज्या पेशी असतात त्याला न्यूरॉन्स असं म्हणतात. आपलं जे ब्रेन आहे ते असंख्य अशा न्यूरॉन्सनी बनलेलं आहे. ज्यावेळी प्रेग्नेंट माहित पण नसतं कन्सिव्ह केलं तेव्हापासून 2.5 लॅक्स न्यूरॉन त्या फिमेल मध्ये ग्रो होत असतात. जर हे न्यूरॉन एकमेकांशी कनेक्ट झालं नाही, आपल्या ब्रेन मध्ये जाळं असतं त्या न्यूरॉन्सचं, जर ते एकमेकांशी जर ते कनेक्ट झालं नाही तर सी 6व्या ते 7व्या महिन्यापर्यंत हे 100% न्यूरॉन्स हे फॉर्म होतात आईच्या गर्भाशयात असतानाच बेबी. पण जर ते एकमेकांशी कनेक्ट झालं नाही तर बेबी बॉर्न ओनली विथ 10% ऑफ प्रोटोब्रेन सेल्स. बाकीचे जे न्यूरॉन आहे ते डिस्ट्रॉय होतात. सो आपल्या त्यातले फक्त आणखी 20-30% जरी ते न्यूरॉन्स वाचवता आले तर त्याचा चांगलाच इफेक्ट होईल. आता वाचवायचे कसे तर ह्या न्यूरॉनची कनेक्टिव्हिटी कशावरती डिपेंड असते की आई जो डाएट घेते त्याच्यावरती डिपेंड असते. परत त्या फिमेल मध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे. आता ऑक्सिजन सॅच्युरेशन कशाने वाढणार? ब्रीदिंग प्राणायामानेच वाढणार ना. परत मेंटल कंडिशन काय आहे तिची, ऍक्टिव्हिटी ती काय करते ह्याच्यावरती पण डिपेंड असणार. आता मेंटल कंडिशन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की आपण मेडिटेशन ध्यान करून जी मेंटल कंडिशन आहे, जो राग आहे, जी दुसऱ्यांविषयी ईर्ष्या आहे ती कंट्रोल करण्यात आपल्याला मदत होते. सो आपल्या बॉडीमध्ये हॅपीनेस हॉर्मोन पण आहे आणि स्ट्रेस हॉर्मोन पण आहे. तर जे स्ट्रेस हॉर्मोन काय करतात, आपल्या ज्या ब्लड वेसल्स असतात त्याला संकुचित करतात, कॉन्स्ट्रिक्ट करतात. सो आईचे ब्लड वेसल जर संकुचित झाले तर बाळाला मिळणारा जो ब्लड सप्लाय आहे तो कमी होणार आणि बाळाला असं नाही ना की आपण भाजीपोळी खाल्ली म्हणजे बाळाला पण भाजीपोळी जाते. बाळाला जे न्यूट्रिशन भेटतं, प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट ते सगळे ब्लड वाटेच भेटतात, आईच्या ब्लड वाटेच. जी नाळ असते आपण अम्बिलिकल कॉर्ड म्हणतो. जर आईच्या ब्लड वेसल जर कॉन्स्ट्रिक्ट झाला तर बाळाला मिळणारा ब्लड सप्लाय पण कमी होणार. बाळाला मिळणारा ब्लड सप्लाय जर कमी होत असेल तर त्याला मिळाला ऑक्सिजनचा सप्लाय, न्यूट्रिशन, प्रोटीन, फॅट्स ते पण कमी होणार. तर पर्याय काय त्याचा इफेक्ट काय होणार, बाळ जे आहे त्याचं वजन वाढणार नाही किंवा बाळाची जी वाढ आहे युटेरस मध्ये ती स्टंट होणार म्हणजे थांबणार है ना. म्हणून आईने हॅपी असणं खूप गरजेचं आहे. आता फॅक्टर्स अफेक्टिंग द ग्रोथ ऑफ द बेबी. आपल्याला माहिती आहे की ट्विन्स जरी असतात तरी ट्विन्स जरी असतात त्यांचे आई वडील सेम असतात, त्यांचं क्लायमेट सेम आहे, डाएट सेम आहे, मित्र परिवार सेम असतो, स्कूलिंग सेम असतं. तरी सुद्धा त्यांचं जडण, त्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. तर का? तर चरक संहिता जी संहिता आहे आपली आयुर्वेदाची, त्यांनी सांगितले की 6 भाव जे आहेत ही खूप मॅटर करतात. म्हणजे मातृज भाव की दॅट अफेक्ट द ग्रोथ ऑफ द बेबी. आईच्या लास्ट जनरेशनचे काही जीन्स बेबीमध्ये कॅरी फॉरवर्ड होतात. पितृज भाव, वडिलांच्या लास्ट जनरेशनचे काही जीन्स बेबीमध्ये कॅरी फॉरवर्ड होतात. पण सगळेचे सगळे जीन्स काय एक्सप्रेस होतात का? असं नाहीये. द जीन विच इज मोर डॉमिनंट दॅट विल बी एक्सप्रेस इन द बेबी. त्याला जीन एक्सप्रेशन म्हणतात. म्हणजे जो जीन जास्त डॉमिनंट असेल तो एक्सप्रेस होणार. आता मी काही ते मेल डॉमिनन्स किंवा फिमेल डॉमिनन्स असं मला म्हणायचं नाहीये. काय होतं, सपोज आईचे हेअर स्ट्रेट असतील आणि वडिलांचे हेअर कर्ली असेल, तर कर्ली हेअरचा जो जीन्स इथे जर डॉमिनंट असेल वडिलांचा, तर बाळाचे हेअर पण कर्लीच होणार. ठीक आहे. आईचे डोळे नॉर्मल असतील आणि वडिलांचे डोळे घारे असतील आणि पण वडिलांच्या घाऱ्या डोळ्यांचा जो जीन आहे तो जर जास्त डॉमिनंट असेल तर बाळाचे डोळे पण घारे होणार. पण आईच्या नॉर्मल डोळ्यांचा जो रंग आहे तो जीन जास्त डॉमिनंट असेल तर आईचा जो रंग आहे डोळ्यांचा तसंच होणार. तर हे फॅक्टर्स अफेक्ट करतात. आता आत्मज भाव हा योगाने सांगितलेला आहे, आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे की संचित कर्म, रिबर्थ, पुनर्जन्मचा कन्सेप्ट. काही लोक मानतात, काही लोक मानत नाही की आपले जे संचित कर्म आहेत जोपर्यंत ते 0 होत नाही, पाप पुण्य, जर आपण म्हणतो ना या जन्माचे पुण्य पाप आहे पुढच्या जन्मात भोगावे लागतात आणि जोपर्यंत ते भोग संपत नाही तोपर्यंत जन्म पुनर्जन्म हे होतच राहतात. परत सात्मज भाव, आईला जो डाएट आवडतो तोच बाळ पण डाएट हे घेणार. रसज भाव, आई जे ऐकणार किंवा बघणार तेच बाळ पण ऐकणार. सत्वज भाव, आईची जी मेंटल कंडिशन असेल
आता 2 बाळ असेल, पहिल्या बाळाच्या वेळेस आईची मेंटल कंडिशन खूप चांगली असेल, खूप हॅपी गो लकी असेल, सगळं घरातलं खूप छान असेल. तिचे हसबंड पण खूप केअरिंग असतील, घरातले पण खूप जास्त सपोर्टिव्ह असतील, तर तिचं जे बाळ आहे ते पण हॅपी गो लकी होणार. सेकंड टाईम सपोज तिचे हसबंड गेले दुसऱ्या गावाला, ती एकटीच असेल, पहिल्या बाळाचा पण स्ट्रेस असतो. तिला सपोर्ट करणारं कोण नाही, मिस्टर पण गेले दुसऱ्या देशात किंवा जॉब करायला अँड ऑल. तर त्यावेळी सपोज तिची जास्त चिडचिड होत असेल, ती खूप दुःखी असेल, तर होणारं बाळ पण दुःखीच राहणार, चिडचिड राहणार. सो आईची जी मेंटल कंडिशन असते, तीच बाळाची पण मेंटल कंडिशन असते. सो हिअरिंग जे आहे, चांगल्या गोष्टी ऐकल्या तर बाळ पण चांगलंच ऐकणार. सो म्युझिक ऐकणं खूप गरजेचं आहे. प्रेग्नंट लेडीने जवळजवळ 3 ते 4 तास म्युझिक ऐकायला पाहिजे. श्लोक ऐकणं गरजेचं आहे. बाळाशी पॉझिटिव्ह बोलणं गरजेचं आहे. हिअरिंगचा जसा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो, तसा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होतो, की जपानचे काही सायंटिस्ट आहेत, त्यांनी ते एअरपोर्ट आहे ना जपानचं, त्याच्या 2 ते 3 किलोमीटर रेडियसवर ज्या प्रेग्नंट फिमेल आहेत ना, त्यांचा स्टडी केला. तर ते स्टडी केल्यानंतर त्यांना कळलं, की त्या ज्या प्रेग्नंट फिमेल होत्या एअरपोर्टच्या आजूबाजूला राहणाऱ्या, एक तर त्यांची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली किंवा त्यांच्या बेबीचं वेट कमी होतं. का कमी होतं? हे जे कर्णकर्कश जे आवाज आहेत ना, तर त्याच्यामुळे स्ट्रेस हार्मोन त्या फिमेलमध्ये रिलीज होतात. तर स्ट्रेस हार्मोन रिलीज झाल्यामुळे आपण बघितलं, की बाळाचं वजन कमी होऊ शकतं, कारण ब्लड वेसल्स कमी होतात, कॉन्स्ट्रिक्ट होतात. तर वजन कमी होण्याची शक्यता आहे किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी पण होण्याची शक्यता आहे. परत चांगलं ऐकणं, चांगलं बघणं पण गरजेचं आहे. सो व्हॉट इस द रोल ऑफ प्रेयर अँड पॉझिटिव्हिटी? ॲक्चुअली हे जे आहे ना, हे एक्सपेरिमेंट मी स्वतः केलेलं आहे. तर ह्या ज्या इमेजेस आहेत त्या Googleवरून घेतल्यात मी. पण मी स्वतः पण केलेल्या, की 2 कुंड्या आहेत त्याच्यामध्ये धने पेरले. दोघांना सेम क्लायमेट, सनलाईट सेम आहे, सेम क्लायमेट माझं आता बाल्कनीमध्ये ठेवलेलं, सेम पाणी, फर्टिलायझर पण सेम. आणि एका ह्याच्यासमोर सकाळ संध्याकाळ ओंकार चॅन्टिंग केलं. त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स दिले, की तुझी ग्रोथ चांगली होतीये. तू दिवसेंदिवस वाढतोय, तुला पाणी चांगलं भेटतंय आणि एकासमोर प्रेयर पण केल्या गेली नाही आणि त्याच्याशी बोलल्या पण गेलं नाही, की तुझी ग्रोथ चांगली होते अँड ऑल. सो रिझल्ट बघा. एका कुंडीमधली कोथिंबीर खूप जास्त आली, दुसऱ्या कुंडीतली जी कोथिंबीर आहे तिची ग्रोथ जी आहे ती स्टंट झालीये. आता हे तर आपल्याला माहिती आहे वनस्पती आहेत. आपण तर ह्युमन बिईंग आहे. आपल्याकडे ब्रेन आहे. ब्रेन असल्यामुळे आपण बाकीच्या ॲनिमल किंगडमपेक्षा वेगळं आहोत. तर वनस्पतींवरती एवढा चांगला इफेक्ट होतो प्रेयरचा, पॉझिटिव्हिटीचा, त्यांच्याशी बोलण्याचा. तर आईने जर बाळाला गर्भाशयात असताना जर पॉझिटिव्हिटी दिली, खूप चांगले बोलले, ऑटो सजेशन्स दिले कंटिन्युअस, तर त्याचा इफेक्ट हा नक्कीच जास्त होणार आहे. तर मंत्रांचा पण खूप जास्त इफेक्ट होतो. आता मंत्रांचा इफेक्ट काय आहे, की एक सायंटिस्ट आहे त्यांनी ना गायत्री मंत्रावरती हे केला, रिसर्च केला, की गायत्री आणि ॲट द एंड ऑफ रिसर्च ही फाउंड दॅट द गायत्री मंत्र प्रोड्युसेस द व्हायब्रेशन्स ऑफ 1,10,000 फ्रिक्वेन्सी. दॅट व्हायब्रेशन्स आर व्हेरी, व्हेरी, व्हेरी मच बिगर दॅन एनी अदर व्हायब्रेशन्स. तर ह्या व्हायब्रेशन्समुळे काय होतं, इव्हन ओंकार चॅन्टिंगमुळे पण जे व्हायब्रेशन्स होतात त्याच्यामुळे काय होतं, आपल्या ब्रेन आणि ब्रेन म्हणजे आपल्याला माहिती आहे मेंदू आणि स्कल म्हणजे ही जी कवटी. त्याच्यामध्ये फ्लुइड असतं. त्याला म्हणतात सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये जर्क दिला जातो. त्या जर्कमुळे काय होतं, वेव्हज क्रिएट होतात आणि ते ब्रेनला स्टिम्युलेट करतात. ब्रेनमध्ये ज्या सिक्रिटरी ग्लँड्स आहे, पिट्युटरी नावाची ग्लँड आहे, हायपोथॅलॅमस ग्लँड आहे, ती स्टिम्युलेट होते आणि त्याच्यामुळे जे हार्मोन सिक्रेट होतात, त्यांचा बॅलन्स सांभाळला जातो आणि ओव्हरऑल आपली हेल्थ जी आहे ती मेंटेन होते. हाच हे जे आहे ना, सेम लॉजिक हे ओंकार चॅन्टिंगच्या मागे पण आहे. आपण जे ओंकार चॅन्टिंग करतो. सो आता मी ने सांगितलेलं आहे, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी, की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल वेल अँड नॉट मेअरली एन अब्सेन्स ऑफ डिसीज. सो हेल्थ आपल्याला कशी मेंटेन, फिजिकल हेल्थ कशी करायची आपल्याला मेंटेन. प्रेग्नन्सीमध्ये डाएट आहे, योगा, प्राणायाम, हे आता आपण ऑलरेडी तुम्ही योग करता हे सगळं माहीत आहे तुम्हाला. मेडिसिन आहे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे, ऋतुचर्या, दिनचर्या आपल्याला माहिती आहे. ऋतूनुसार डाएट घेणं गरजेचं आहे. आता जो सीझन आहे ह्याच्यामध्ये गरम पाणी जे आहे ते उकळून गार केलेलं पाणी प्यायला हवं. जास्त हेवी खायला नको. हेवी पदार्थ जे आहे ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये खायला हवे होते आपण. आता आपलं जे अन्न आहे, जे लघु आहे, सुपाच्य आहे तसंच खाणं गरजेचं आहे. डायरेक्टली फ्रिजचं पाणी प्यायचं नाही, माठातलं पाणी प्यायचं आहे. ऋतुचर्या, दिनचर्या, दिनचर्या म्हणजे बरोबर आपली 7 ते 8 तास झोपणं गरजेचं आहे. दुपारी आता जो ऋतू आहे ना, उन्हाळ्यात मध्ये दुपारी झोपलं तर चालतं बरं का. कारण दिवस मोठा असतो आणि रात्र लहान असते.
म्हणून दुपारी झोपलं तर चालतं. ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे विंटर सीझन मध्ये. म्हणजे विंटर सीझन मध्ये दुपारी झोपायचं नाहीये, कारण रात्र ही जास्त मोठी असते, म्हणून रात्री आपली पुरेशी झोप झालेली असते. उन्हाळ्यात दिवसा झोपलं तर काही प्रॉब्लेम नाहीये, कारण दिवस हा मोठा असतो आणि रात्र लहान असते उन्हाळ्यात. सो फिजिकल कोशंट आपण डाएट, योगा, प्राणायाम, मेडिसिन जे काय आहेत, व्हॅक्सिनेशन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून आपण फॉलो करू शकतो. परत जे पुढचं जे आहे स्पिरिच्युअल कोशंट, ह्याच्यामध्ये पण योगा आहेच. ओंकार थेरपी, ओंकार चॅन्टिंग आहे, मेडिटेशन, योग निद्रा पण घेणं गरजेचं आहे. 8व्या-9व्या महिन्यात काय होतं, की बाळ कंटिन्युअस मूव्हमेंट करतं. परत त्या फिमेलचं रात्री-रात्री झोप येत नाही. तिला भीती असते, एन्झायटी असते, की पुढे कसं व्यवस्थित होणार की नाही. ती 8व्या-9व्या महिन्यात सतत स्ट्रेस असते ती. स्ट्रेस कंडिशनमध्ये असते. त्यावेळी योग निद्रा घेतली तर खूप चांगलं आहे. दिवसातून 2-2, 3-3 वेळा योग निद्रा घेणं गरजेचं आहे. योग निद्रेविषयी आपल्याला माहितीच आहे, की जर अर्धा तासाची योग निद्रा ही इज इक्वल टू 3.5 अवर्स ऑफ स्लीप. 3 ते 3.5 तासाच्या झोपेनी जो मेंटल आणि फिजिकल रिलॅक्सेशन जे आपल्याला भेटतं, ते अर्ध्या तासाच्या योग निद्रेने आपल्याला भेटतं. तो ते गरजेचं आहे. लाफ्टर थेरपी आहे, म्युझिक थेरपी आहे. ह्याच्यामुळे आपण स्पिरिच्युअल आणि इमोशनल कोशंट आपलं पण मेंटेन होतं आणि बाळाचं पण मेंटेन होतं. सो या सगळ्या गोष्टी करणं, खूप फॉलो करणं गरजेचं आहे. चांगलं म्युझिक ऐकणं गरजेचं आहे. चांगलं डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. योग आहे, मेडिटेशन आहे, प्राणायाम आहे. हे सगळं जर आपण केलं, बाळाला कंटिन्युअस पॉझिटिव्ह राहिलं, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स दिल्या, तर त्याचा इफेक्ट जो आहे तो निश्चितच चांगला होईल आणि भावी पिढी जी आहे आपण म्हणूया, ती सुप्रजा होण्यामध्ये खूपच आपला मोठा वाटा आपला तिथे आपल्याला देण्यात येईल. आता तुम्ही ह्यातले खूप लोक ऑलरेडी ज्यांना म्हणजे ऑलरेडी त्यांची मुलं मोठे झालेले असतील, पण ज्यांना ऑलरेडी मुली असतील, त्या ज्यावेळी प्रेग्नेंट होतील, लग्नानंतर तुम्ही त्यांना सांगू शकतात, आजूबाजूच्या मैत्रिणींची मुलं किंवा ज्या स्वतः आहेत, ज्या कन्सीव्ह करणार असतील, एखाद्या ज्या यंग असतील किंवा ज्या अनमॅरिड असतील, पुढे झाल्यानंतर पण या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट हा बाळावरती होतो. आणि आपल्याला माहिती आहे, की सुदृढ भारत आपण म्हणूया, ते भावी पिढी आपल्याला निर्माण करायची, त्याच्यासाठी आपल्याला पण थोडासा खारीचा वाटा देणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द गर्भसंस्कार. कोणाला काही क्वेरी असतील तर विचारू शकता. कोणाचे काही प्रश्न, शंका असेल तर तुम्ही विचारू शकता ताईंना. प्रभू सर, एक स्क्रीनशॉट घेतला तर चालेल का? हो चालेल, मी घेतलंय. हो तर तुम्हाला शेअर करतो. व्हिडिओ बंद आहेत सगळ्यांचे. प्लीज ऑन करा, मला सगळ्यांचे हसरे चेहरे बघायचे. प्लीज तुम्ही व्हिडिओ लोक कंटिन्युअस हे करतायत, योग करतायत, बघूया जरा किती ग्लो आलाय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. हे सगळेच योग साधक नाही आहेत, यामध्ये बरेचसे हे पण आहेत. काही योग साधक आहेत आणि काही नॉन योग साधक पण आहेत. तर रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी व्हिडिओ चालू करा आपले. येस, जयश्री आणि प्रियंका ताई, तुमचे चेहरे दिसत नाही. व्हिडिओ चालू आहेत पण तुमचे चेहरे दिसत नाहीयेत. येस, थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. येस, कोणाचे काही प्रश्न असेल तर विचारा तुम्ही ताईंना. आणि सोबतच मी ग्रुप मला ताईंचा नंबर विचारायचंय सर. शेअर करणारच आहे. हा, बोला ताई. मॅम, तुम्ही आता सांगितलात ना, म्हणजे आई झोपल्यानंतर बाळ पण झोपलेलं असतं. असं मी परवा एक गर्भसंस्कार मध्येच ऐकलं होतं. जेव्हा दिवसभर आई इकडं तिकडं फिरत असते ना, त्यावेळेला बाळाला म्हणजे असं झोपवल्यासारखं, म्हणजे पाळण्यात घालून हलवल्यागत होतं. आणि ती रात्री जेव्हा झोपते त्यावेळेला बाळ जागे असते. म्हणून मग ते डिलेव्हरी झाल्यानंतर रात्रीचं जागरण बाळाचं होते आणि दिवसभर झोपत असते. ह्या रिझन मुळे होत असते असं ऐकलं होतं. मग ते खरं आहे का? ऍक्च्युली बेबी झाल्यानंतर ना, त्याला दिवस आणि रात्रीचा हे कळत नाही आणि समजत हा. नाही रात्र काय आहे, दिवस काय आहे. म्हणून तर, आणि ते कधी सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज होतात, 1.25 महिना म्हणजे 40 दिवस झाल्यानंतर त्याला ते सगळं नॉर्मलाइज होतं. म्हणून तर आपल्याकडे म्हणतात ना, की 1.25 महिना जो आहे तो पाळायचा असतो. बेबी झाल्यानंतर रात्र दिवस याचा त्याला फरकच कळत नाही, त्याच्यामुळे ते तसं होत असतं. आणि बाळ दिवसभर ऍक्च्युली कसं असतं, दिवसभर पण बाळ जागच असतं असं नाहीये.
पण आईला त्याचे मुवमेंट जास्त कळत नाही, कारण आई सतत कामामध्ये असते. पण आई ज्यावेळी झोपते त्यावेळी बाळ पण झोपत असते. ओके, थँक्यू. ओके, आणखी कोणाचे काही शंका, प्रश्न किंवा कोणाला काही शेअर करायचे आहेत, कोणाचा काही अभिप्राय असेल तर तुम्ही शेअर करू शकता. ओके, ठीक आहे ताई. तुम्ही खरं तर खूप कमी वेळामध्ये बरंच म्हणजे आपण नॉलेज पण म्हणता येईल आणि त्यासोबतच काही प्रॅक्टिकल गोष्टी, नॉट ओन्ली थेरोटिकल पण प्रॅक्टिकल सहज सोप्या होण्यासारख्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आणि पुराणातल्या उदाहरणासहित आणि रिअल एक्झाम्पल सहित सांगितल्यामुळे तो थोडासा विश्वास बसायला आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवायला त्या ठिकाणी चांगला वाव मिळाला आणि आमच्या श्रोत्यांना खूप चांगली ऍक्च्युली ही मेजवानीच म्हणता येईल या विषयातली. तर त्याबद्दल या संपूर्ण वेबिनारच्या ग्रुपतर्फे तुमचे खूप खूप आभारी होतो मी. धन्यवाद. आणि किशोरीताईंचा नंबर जो आहे मी तुम्हाला या ग्रुपमध्ये शेअर करेन. जर कोणाला पर्सनली त्यांना काही कन्सल्टिंग त्यांच्याकडनं हवं असेल तरी तुम्ही त्यांना पर्सनली कॉल करू शकता. ओके, हा बोला प्रियाताई. हरिओम. हरिओम. खूप छान किशोरीताई, खूपच सुंदर. म्हणजे आजच्या पिढीला ही माहिती खूप गरजेची होती, कारण प्रत्येक गोष्ट ती समजून घेत नाहीत. पण तुम्ही इतकं छान उदाहरणं पण पूर्वीच्या अगदी पाश्चात्य उदाहरणं देऊन पण इतकं छान समजावून सांगितलं ना, अतिशय सुंदर व्याख्यान झालं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. प्रभू सरांची पण आभारी आहे की त्यांनी मला चान्स दिला, एवढं सगळ्यांसमोर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. आणि असं नाही की माझे क्लासेस आहे म्हणूनच मी म्हणजे त्याचं प्रमोशन करायचं किंवा काय, पण ह्या गोष्टी सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. भलेही तुम्ही आता तुम्हाला कळलं की गर्भसंस्कार काय, तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला सांगाल किंवा ठीक आहे, आता मला 1-2 लोक इथे एजेड लोक पण दिसले, तर ते सुद्धा त्यांची मुलगी असेल, सून असेल, त्यांना पण सांगू शकतात की तू गर्भसंस्कार कर, है ना. जर ती प्रेग्नेंट असेल, भले कोणतेही क्लास नाही लावले बाहेर, तुम्हाला फेसबुक, इन्स्टावरती खूप लोक भेटतील तुम्हाला गर्भसंस्कार अँड ऑलचे क्लासेस देणारे. पण आपल्याकडे काय माहित होते की गर्भसंस्कार म्हणजे नुसतं चांगलं चांगलं ऐकायचं आणि योगा अँड ऑल करायचं. पण गर्भसंस्कार इज बियॉन्ड दॅट रीडिंग अँड ऑल. खूप गोष्टी असतात की ब्रेन डेव्हलपमेंटसाठी काय काय ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे, कोणतं म्युझिक ऐकायला पाहिजे हे पण मॅटर करतं. नुसतंच म्युझिक ऐकायचं असं नाही की प्रत्येक महिन्याचे राग असतात ते वेगवेगळे असतात. प्रत्येक महिन्याची जे फिटल डेव्हलपमेंट असते ती वेगवेगळी असते. त्याच्यानुसार ते राग ऐकणं गरजेचं आहे. रीडिंग पण प्रत्येक महिन्यानुसार वेगवेगळं करायला हवं. ब्रेन डेव्हलपमेंटसाठी काय काय करायला पाहिजे, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं असतात मदरनी. परत ब्रेन डेव्हलपमेंटसाठी कोणता डाएट त्या फिमेलनी घ्यायला पाहिजे हे पण खूप मॅटर करतं. तर हे सगळं गर्भसंस्कारमध्ये इन्क्लूड असतं ऍक्च्युली. ठीक आहे, चालेल. थँक्यू प्रभू सर. थँक्यू ताई. खूप शॉर्ट नोटीसवर तुम्ही आज इथं हजर झालात, त्यामुळे विशेष तुमचा आभार आणि अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या रविवारी एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. हरिओम.